नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परम स्टडी झोन या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग या सिरीजमधील दुसरा व्हिडिओ घेऊन येतोय, ज्याचं नाव आहे इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग बनवताना रुकार आणि रकार यांचा वापर। व्हिडिओ बघण्यापूर्वी आपल्या परम स्टडी झोन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। काल आपण रफार बघितला, रफाराचा इंग्रजीचे स्पेलिंग बनवतानाचा वापर बघितला, तर आपण ते एकदा रिवाइज करूया। रफार, रफार म्हणजेच अर्धा र, त्यालाच आपण आर म्हणतो। आता या रफाराचे आपण काल 3 प्रकार बघितले। इथे 3 शब्द लिहिले आहेत मी, सार्थक, बॅनर्जी आणि कर्वे। या तीनही शब्दांमध्ये रफाराचा वेगवेगळा वापर आपल्याला दिसतो। सार्थक शब्दामध्ये थला जो सी सारखा आकार लागलाय, आपण त्याला रफार म्हणतो, त्यालाच आपण अर्धा र म्हणतो आणि त्याचं स्पेलिंग आपण आर घेतो। ज्याही शब्दाला रफार लागतो त्या खालील अक्षर कधी पण पूर्ण असते, म्हणून हा थ हे पूर्ण झालं। आणि अजून एक मुद्दा सांगितला होता काल मी, रफाराचं स्पेलिंग त्या शब्दाच्या अगोदर घ्या आणि मग नंतर त्या शब्दाचं स्पेलिंग घ्या। दुसरा शब्द आहे बॅनर्जी। आता या विलांटीला जे शेपटी सारखं सी लागलंय, याला पण आपण रफार म्हणतो। रफार म्हणजेच अर्धा र, त्याचं स्पेलिंग आर। बॅनर्जी, कार्तिक असे सारे शब्द घेतले होते आपण। तिसरा शब्द आहे कर्वे। कर्वेमध्ये जो सी सारखा आकार दिसतोय त्याला आपण रफार म्हणतो। रफार म्हणजेच र, ज्याचं स्पेलिंग होतं आर। आणि जो दुसरा मात्रा एक दिसतोय त्याला आपण म्हणतो ई। तर मी तुम्हाला काल एक उदाहरण सांगितलं होतं, समजा ही गायीची 2 शिंग आहेत। पहिल्या शिंगाला आपण म्हणतो मात्रा। काय म्हणतो? मात्रा। मात्रा म्हणजेच ई। आणि दुसरा चिन्ह म्हणजेच रफार। रफार म्हणजेच अर्धा र आर। हे काल आपण इथं बघितलं होतं। आपला पुढचा टॉपिक आहे रुकार आणि रकार। आपण काल बघितला रफार। रफार म्हणजे अर्धा र, त्याचं स्पेलिंग आर। आजचा टॉपिक आहे रुकार। रुकार, रुकार म्हणजेच रू। रू म्हणजेच आर आय किंवा आर यू। तर रुकार म्हणजेच काय? शब्द आहे कृपांश। उदाहरणार्थासाठी कृपांश हे एका मुलाचं नाव आहे। यातील हे खालीहून सी सारखं जे अक्षर दिसतंय यालाच आपण म्हणतो रू का र, किंवा आपण याला असंही लिहू शकतो रुकार। रुकार। आता मी रफाराच्या याच्यात एक नियम सांगितला होता की रफार हा वरतून लागतो, शब्दाच्या वरतून लागतो, म्हणून त्याचं स्पेलिंग अगोदर घ्यायचं। रुकार हा शब्दाच्या खालच्या बाजूने लागतो, म्हणून अगोदर त्या शब्दाचं स्पेलिंग घ्या, नंतर रुकाराचं स्पेलिंग घ्या। तिसरा आहे र का र। असे हे 3 प्रकार आहेत, रफार, रुकार आणि रकार। रकार, रकार म्हणजेच अशी तिरपी रेष असते किंवा अशा 2 शेपटी सारख्या 2 खाली रेषा असतात, त्यालाच आपण आर ए किंवा आर म्हणतो। उदाहरणासाठी आपण शब्द बघूया, महाराष्ट्र। 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 आणि एक शब्द बघूया प्रज्वल। इथे तुमचा मुद्दा क्लिअर होईल। या 2 जे शेपट्या सारखं दिसतंय याला म्हणतात रकार, त्याचं स्पेलिंग आर ए किंवा आर। पण मोस्टली मॅक्झिमम वेळेस, जास्तीत जास्त वेळेस आपण आर ए स्पेलिंग घेतो। आता मी तुम्हाला टॉपिक मध्ये शिकवताना सांगेल की आर केव्हा घ्यायचंय। या 2 रेषा म्हणजे रकार। प्रज्वल, प्रज्वल, प्रवीण, नम्रता या शब्दांमध्ये ह्या जे तिरपी रेषा आहे याला म्हणतात र का र, रकार। रकार म्हणजेच आर ए किंवा आर। आता जसा रुकार हा खालून लागतो म्हणून शब्दानंतर रुकारचं स्पेलिंग घेतात, तसंच रकार सुद्धा
हा शब्दाला खालून लागतो, म्हणून अगोदर त्या अक्षराचं स्पेलिंग घ्यायचं आणि मगच रकाराचं घ्यायचंय. तर आपण काल रफार बघितला होता. आज आपण यातला दुसरा टॉपिक घेतोय रुकार, आणि त्यानंतर आपण रकार पण कव्हर करणार आहोत. आजचा आपला टॉपिक आहे रुकार. रुकार रुकार म्हणजेच रू. रू म्हणजेच आर आय किंवा आर यू. यालाच आपण रुकार असं पण लिहू शकतो. आता मी इथे काही शब्द घेतो जेणेकरून तुम्हाला रुकार अजून स्पष्ट होईल. पृथ्वी. पृथ्वी हे मुलीचं पण नाव असतं, आणि आपली जी काळी आई आहे धरणी म्हणतो, तिला पण आपण पृथ्वीच म्हणतो. तर रुकार खालून लागलाय. ज्याही अक्षराला रुकार लागतो, काय, ज्याही अक्षराला रुकार लागेल ते अक्षर कसं घ्यायचं, अर्ध. रफाराच्या बाबतीत उलट होतं. ज्याही अक्षराला, समजा आपण सार्थक बघितला होता, ज्याही अक्षराला रफार लागतो त्या खालील अक्षर कधी पण पूर्ण होतं. इथे उलट आहे. ज्याही अक्षराला रुकार लागतो, काय लागतो, रुकार, तो हे अक्षर कसं होतं, अर्ध. मग रफारामधील हे थ कसं आहे, पूर्ण, कारण रफाराच्या खालील अक्षर कधी पण कसं असतं, पूर्ण. रुकाराच्या खालील रुकाराला जे अक्षर लागलेलं असतं ते कधी पण कसं असतं, अर्ध, म्हणून हे प कसं झाला, अर्धा. म्हणून प च स्पेलिंग पी, रुकाराचं स्पेलिंग आर यू, आर यू किंवा पी आर आय. आपण दोन्ही पद्धतीने स्पेलिंग बघूया. हा जो थ लागलाय वला, हा जो थ लागलाय वला, मी तुम्हाला काल एक नियम सांगितला होता, जोड अक्षरातील दुसरं अक्षर नेहमी पूर्ण असतं. पण एक लक्षात घ्या, हे जे वी आलंय हे 12 खडीतलं आहे. मग 12 खडीला लागून एखादं जोड अक्षर जरी आलं तरी ती 12 खडीतलं अक्षर नेहमी अर्धच होतं. जर असं आलं असतं डबल क, यातला पहिला क अर्धा, दुसरा क पूर्ण. पण 12 खडीतल्या अक्षराला अलीकून एखादं अक्षर लागून आलं तरी ते अक्षर समोरचं अर्धच असतं. मग हा थ अर्धा आहे आणि हा व पण अर्धाच आहे. थ, पूर्ण थ च स्पेलिंग आहे टी एच ए. अर्ध्या थ च होईल फक्त टी एच, टी एच, टी एच. आता समोर व, वी मधला व हा 12 खडीतला आहे, आणि मी सांगितलंय तुम्हाला 12 खडीतील कुठलंही अक्षर नेहमी अर्ध असतो, म्हणून वी मधला व हा अर्धा होईल. पूर्ण व च स्पेलिंग आहे व्ही ए किंवा डब्ल्यू ए, पण आपण इथं व्ही ए घेणार आहे. व अर्धा असल्यामुळं ए निघून गेला, व्ही. दुसऱ्या वेलांटीचं स्पेलिंग होतं डबल ई, पण कुठल्याही अक्षराचं स्पेलिंग बनवताना दुसरी वेलांटी येऊ की पहिली येऊ, नेहमी वेलांटीचं स्पेलिंग आय घ्यायचं. इथं पण होईल टी एच व्ही आय, पृथ्वी किंवा पृथ्वी. आपण पुढचं नाव घेऊया. सृजन. सृजन. सृजन हा एक राजा होता, जी आपण कधी प्राचीन इतिहासामध्ये ऐकतो की सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती होऊन गेली, त्याच्यामध्ये सृजन नावाचा एक व्यक्ती होता. आता परत याला लागलाय स ला काय लागलाय, रुकार, श्रू, म्हणून स झाला अर्धा. पूर्ण स च स्पेलिंग आहे यस ए, अर्ध्या स च होईल फक्त यस, म्हणून यस. रुकार खालीून आहे म्हणून नंतर घेणार आपण. रुकाराचं स्पेलिंग आहे आर यू, मोस्टली आपण आर यू घेणार, आर यू, म्हणून यसी सारखं दिसतंय जो रुकार, त्याचं स्पेलिंग आर यू. ज, ज हा क ख ग मधला आहे म्हणून तो पूर्ण आहे, जे ए. आता न, न हा अर्धा आहे, कारण क ख ग मधील जरी अक्षर पूर्ण असलं पण त्याची पोझिशन शेवटी आहे, त्याचं स्थान शेवटी आले म्हणून ते अर्ध. पूर्ण न चं स्पेलिंग आहे यन ए, अर्ध्या न चं फक्त यन, सृजन. सृजनचं स्पेलिंग एस आर यू जे ए एन, सृजन. पुढचा शब्द बघू आपण.
मृण्मय, मृण्मय. आता मला काय लागलाय ऋकार, मला काय लागलाय ऋकार. ऋकार म्हणजेच रू, आर यू. मोस्टली आपण आर यू घेणार. म कसा झाला अर्धा, म्हणून मचं स्पेलिंग यम. आता हा जो ऋकार आहे याचं स्पेलिंग आहे आर यू, झालं मृ, यम आर यू. आता हा जो दिसतोय तुम्हाला, हा न बाणाचा न आहे, तो कसा आहे अर्धा. पूर्ण न बाणाचं स्पेलिंग आहे यन, ए अर्ध्या नचं होईल फक्त यन. आता येथे लक्षात घ्या, आता मी खाली लिहितो एकदा, हे असं आहे, याच्यातलं न अर्धा आहे आणि म पूर्ण आहे. याचं कारण जोडाक्षरातील दुसरं अक्षर नेहमी पूर्ण असतं. परंतु मित्रांनो, इथं जर असं आलं असतं, मी आला असतं, किंवा याला मात्रा आला, सॉरी याला उकार आला असता, किंवा याला मात्रा आला असता, तर हा म पूर्ण झाला नसता, कारण तो 12 कडीत जातो ना, त्याच्यामुळं. म्हणून या न चं स्पेलिंग आहे यन, म चं स्पेलिंग पूर्ण असल्यामुळं यम ए आणि य. य हा क ख ग मधील आहे म्हणून शेवटी आलाय, म्हणून अर्धा. मृण्मय, यम आर यू एन एम ए वाय. अजून एक शब्द घेऊया आपण, प्रकृती. प्रकृती, प्रकृती. आता इथे रकार पण आलाय आणि रुकार पण आलाय. आपण एक काम करूया, हे नाव शेवटी घेऊया. आपण इथे नाव घेऊया संस्कृती. संस्कृती. आता सम या अनुस्वाराचा उच्चार मी सांगितल्याप्रमाणे न किंवा म असतो. सन इथे या अनुस्वाराचा उच्चार होतोय न सारखा, म्हणून ए यन. हा स आहे 12 खडीतला, म्हणून यस अनुस्वार पूर्ण आहे म्हणून ए यन, हे झालं सन. परत हा स कसा झाला अर्धा, म्हणून यस. परत या क ला लागलाय रुकार, क्रू, क झाला अर्धा म्हणून के. रुकाराचं स्पेलिंग आर यू, मी इकडे लिहितो रुकाराचं स्पेलिंग आर यू, म्हणून एस ए एन एस के आर यू. ती, ती हा 12 कडीतला आहे, ती मधला त होईल अर्धा. पूर्ण त चं स्पेलिंग आहे टी ए, अर्ध्या त चं टी, आणि विलांटीचं आय. संस्कृती शब्दाचं स्पेलिंग झालं एस ए एन एस के आर यू टी आय. आपण गृहीत शब्द बघूया. गृहीत. गृहीत हा आहे रुकार, ग झाला अर्धा, कारण रुकार लागलेलं अक्षर कसं असतं अर्ध, म्हणून फक्त जी. रुकाराचं स्पेलिंग आर यू. ह, पूर्ण ह चं स्पेलिंग असतं एच ए, 12 खडीत आल्यामुळे तो ह झाला अर्धा, म्हणून ए निघून जातो एच. विलांटीचं स्पेलिंग आय आणि त चं टी. हे जरी क ख ग मधलं असलं, आपण सांगितलंय क ख ग मधील अक्षर नेहमी पूर्ण असतं, पण हा त शेवटी आलाय म्हणून कसा होईल अर्धा. गृहीत. आता नृप. परत याला न ला रुकार लागलाय म्हणून न झाला अर्धा यन. रुकाराचं स्पेलिंग आर यू आणि प च पी, कारण शेवटी आलाय नृप. पुढचा शब्द बघूया आपण, कृष्णा. कृष्णा. क ला काय लागलाय बाळांनो रुकार, याला रुकार, म्हणून क झाला अर्धा, क चं स्पेलिंग के, रुकाराचं आर यू. आर यू. हा जो श आहे हा षटकोनाचा आहे आणि पुढं 12 कडीतलं अक्षर आलंय म्हणून ते पण अर्ध. अर्ध्या षटकोनाचं स्पेलिंग यस एच, फक्त यस एच. आता 2 मिनिटांसाठी मी हा पुसतोय. आता ना, ना आहे 12 खडीतला, 12 खडीतील कोणतं अक्षर कसं असतं अर्ध, म्हणून हे न अर्ध, म्हणून फक्त यन.
कानाचं स्पेलिंग ए, परत हा श जसाच्या तसा. कृष्णा, कृष्णाचं स्पेलिंग KRUSHNA. आता पुढचं स्पेलिंग आहे, आपण याच्यावरच घेऊया, कृष्णकांत. कृष्णकांत. लक्ष द्या, रुकार लागलेलं अक्षर नेहमी अर्ध होतं, म्हणून क अर्धा, म्हणून फक्त के. रुकाराचं स्पेलिंग RU. हा, आता हा षटकोनाचा ष कसा आहे, अर्धा, म्हणून फक्त यस. आणि हा जो न बाणाचा न आहे तो पूर्ण आहे, कारण क ख ग मध्ये आहे आणि जोडाक्षरातील दुसरं अक्षर नेहमी पूर्ण असतं, जर ते बाराखडीतील नसेल तरच. म्हणून हा न पूर्ण, म्हणून NA. कृष्णा. कृष्ण, क च स्पेलिंग बाराखडीतील असल्यामुळं के, क च के. आता या कानाचं ए घेऊया. आता कृष्णाकांत, अनुस्वाराचा उच्चार न सारखा होतोय, म्हणजे त्याचं स्पेलिंग होईल AN. पण मी तुम्हाला एक नियम सांगितलेला आहे, एखाद्या अक्षराचं स्पेलिंग बनवताना जर डबल ए आला आणि ते अक्षर एकमेव असेल, आपण फक्त एवढ्या याचा विचार करतोय आणि इथं डबल ए यायला लागला, म्हणून हा ए निघून जातो आणि फक्त यन, आणि शेवटी त अर्धा म्हणून टी. कृष्णकांत. पुढील शब्द बघूया आपण. कृपा सिंधू. कृपा सिंधू. कृपा सिंधू. क झाला रुकार लागल्यामुळे अर्धा, म्हणून के. रुकाराचं RU. पा. पा मधील प अर्धा, कारण बाराखडीतला आहे, म्हणून पी. कानाचं स्पेलिंग ए. आता मी तुम्हाला नियम सांगितलेला आहे की अनुस्वार जर वरतून आला आणि त्या अनुस्वाराला विलांटी लागली किंवा त्या अनुस्वाराला मात्रा लागला, तर तो अनुस्वार ऑटोमॅटिक अर्धा होतो, म्हणून हा झाला अर्धा. म्हणून सिंधू याचा न सारखा उच्चार होतोय आणि अर्धा असल्यामुळे फक्त यन. सी मधला स अर्धा, म्हणून यस. विलांटीचं आय, अनुस्वाराचं यन. धू मधला ध आहे अर्धा, कारण बाराखडीत मोडतंय ते, म्हणून DH. आणि उकाराचं जरी दुसरा उकार असला तरी यूज घ्यायचं. मी सांगितलेलं आहे, कोणत्याही शब्दाचं स्पेलिंग बनवताना विलांटी पहिली असो की दुसरी असो, स्पेलिंग आय घ्या. कोणत्याही शब्दाचं स्पेलिंग बनवताना उकार पहिला असो दुसरा असो, त्याचं स्पेलिंग घ्यायचं यू. कृपा सिंधू. आता एक नाव आहे कृषिकेश. कृषिकेश. आणि एक नाव आहे ऋषिकेश. आता ते एक मुद्दा लक्षात घ्या बाळांनो, हे जे सी सारखं आहे ते म्हणजेच काय आहे, रू. म्हणून या रूचं स्पेलिंग होईल RU. षटकोनाचा ष हा बाराखडीत आहे, कारण त्याला विलांटी लागली, म्हणून यस. विलांटीचं स्पेलिंग आय. ऋषी. क के मधला क अर्धा, म्हणून के. मात्रेचं स्पेलिंग होतं ई, आणि शाळेचा श आहे शेवटी, जरी तो क ख ग मध्ये आहे पण त्याची पोझिशन त्याच्या स्थानाला आहे शेवटी, म्हणून अर्धा, फक्त यश. ऋषिकेश. आता वरचा शब्द बघूयात आपण. वरचा शब्द आहे कृषिकेश. क च के, रुकाराचं RU, श च यस, विलांटीचं आय, पुन्हा क च के, मात्र्याचं ई, श अर्धा आहे म्हणून यश. कृषिकेश. आता मी तुम्हाला इथे एक नाव घेणार आहे, ते कन्फ्युजन करेल थोडं तुमचं, पण समजून जाईल. मी ध्रुव हे नाव लिहितोय, ध्रुव, आणि याला परत असं लिहितोय ध्रुव. ही दोनही नावं सारखेच आहे, म्हणजेच याचा अर्थ परत असा होतो
की रुकार म्हणजे आर किंवा आर ए आणि हेच म्हणजे तिरपी रेष आणि उकार. हे आणि हे सेम आहे, याचं पण स्पेलिंग सेम होईल. बरोबर आहे, सॉरी, आर किंवा चुकलं आपलं. हा आहे रुकार. रुकार म्हणजे आर यू आणि हे तिरपी रेष म्हणजे आर आणि उकार म्हणजे यू, म्हणजेच हे दोन्ही सेम आहेत. तर याचं स्पेलिंग बनवूया आणि याचंही बनवूया. दोघांचे स्पेलिंग सारखंच येणार आहे. आता ध कसा आहे? अर्धा, म्हणून डी एच. आता तिरपे रेषेचं स्पेलिंग मी आर किंवा आर ए सांगितलेलं आहे, पण कोणत्याही शब्दाला फक्त तिरपी रेष म्हणजेच रकार लागून आलेला असेल, रकार, याला रकार म्हणतात, तरच आर ए घ्यायचे. त्याला जर लागून उकाराला मात्रे वगैरे आले तर तो अर्धा होतो, म्हणून आर घ्यावा लागतो. म्हणून या तिरप्या रेषेचं स्पेलिंग होईल आर, उकाराचं यू आणि वचं व्ही, ध्रुव व. तसंच हे सेम, धचं स्पेलिंग अर्धा आहे म्हणून डी एच, रुकाराचं स्पेलिंग आहे आर यू, वचं स्पेलिंग व्ही, ध्रुव व. अशा प्रकारे आपण रुकार इथे व्यवस्थितरित्या पूर्ण केलाय. आपण आता पुढचा टॉपिक बघतोय. आपण पहिला बघितला रफार. रफार म्हणजेच र, अर्धा म्हणजेच आर. दुसरा टॉपिक बघितलाय रुकार. रुकार म्हणजेच रू किंवा री, आर आय आर यू. तिसरा टॉपिक आहे रकार. तिसरा टॉपिक आहे रकार. रकार, रकार म्हणजेच अशी तिरपी रेष किंवा अशी रेष किंवा अशा दोन रेषा, आणि त्याचं स्पेलिंग होतं आर किंवा आर ए. आता आर ए केव्हा घ्यायचं, आर यू केव्हा, सॉरी, आर ए केव्हा घ्यायचं आणि आर केव्हा घ्यायचं हे मी तर तुम्हाला क्लिअर करून देईन. तर आपण पहिला शब्द घेतोय नम्रता. नम्रता, नम्रता. पहिला शब्द नम्रता. दुसरा शब्द आपण परत ध्रुव घेऊया याच्यातील फरक कळण्यासाठी. आता न कसा आहे? पूर्ण, म्हणून यन ए. रकार लागलेला शब्द कधी पण अर्धा असतो. जसा रुकार लागलेला शब्द अर्धा असतो तसा रकार लागलेला शब्द अर्धा आणि रफार लागलेला शब्द पूर्ण असतो. याला म्हणतात रकार, म्हणून म झाला अर्धा. आणि रकार पण खालच्या बाजूने लागलाय म्हणून रकाराचं स्पेलिंग नंतर येणार. रफार वरतून लागतो म्हणून रफाराचं स्पेलिंग आपण अगोदर घेतो. म्हणून म च यम. रफार हा पूर्ण आहे, सॉरी, रकार हा पूर्ण आहे म्हणून आर ए, नम्र. तच टी, कानाचं ए, नम्रता. तसंच आता खालचा शब्द बघा. रकार लागल्यामुळं ध झालाय अर्धा म्हणून डी एच. आता या तिरप्या रेषेचं, ज्याला आपण रकार म्हणतो, त्याचं स्पेलिंग आर ए किंवा आर घेतो आपण. इथे आपण आर घेतलं. आता इथं रकार अर्धा कसा होतो? ज्यावेळेस कोणत्याही शब्दाला रकार लागून येईल आणि खालच्या बाजूने जर उकार आला, किंवा समजा आपण उदाहरणासाठी धच घेऊया परत, त्याला रकार लागला आणि विलांटी लागली, तर विलांटी आणि उकार लागलेला रकार नेहमी कसा असतो? अर्धा. विलांटी आणि उकार लागलेला रकार कसा असतो? अर्धा. म्हणून फक्त याचं स्पेलिंग होईल आर. म्हणून रकाराचं स्पेलिंग आर, उकार म्हणजे यू आणि वच फी, ध्रुव. तर तुम्हाला रकार अर्धा केव्हा होतो आणि पूर्ण केव्हा होतो यातला फरक लक्षात आला असेल. आता हे जे दोन शेपटे आहेत ते पण, हा पण रकारच आहे, र का र. जसं की शब्द आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र, महाराष्ट्र. तर असे काही शब्द आहेत आपल्या अक्षर मालिकेमध्ये. समजा क आहे, क ला आपण असा रकार लावू शकतो. ग आहे, ग ला पण असा रकार लावतो. पण जे ट आहे, ड आहे,
खूप सारे आहेत असे ज्यांना आपल्याला रकार असा 2 रेषांच्या स्वरूपात लावावा लागतो. आपण ट ला असा रकार लावू शकत नाही, म्हणून हा पण रकारच आहे आणि हा पण रकारच आहे. आपण आता महाराष्ट्र शब्दाचं स्पेलिंग बघूया. म कसा आहे? पूर्ण, म्हणून यम ए. हा मधला ह बाराखडीतला म्हणून यच. कानाचं स्पेलिंग ए. रा मधला र बाराखडीतला म्हणून आर. कानाचं स्पेलिंग ए. षटकोनाचा श अर्धा आहे म्हणून यस यच. आता असं जायचंय श ट आणि मग रकार, कारण रकार खालच्या बाजूने येतो म्हणून स्पेलिंग शेवटी. रफार वरच्या बाजूने येतो म्हणून अक्षराचा स्पेलिंग आधी घेतो आपण यस यच. आता ट च फक्त टी कारण अर्धा आणि याचं स्पेलिंग आर ए. महाराष्ट्र. अजून एक अक्षर बघूया, सौराष्ट्र. सौराष्ट्र. सौ मधला स अर्धा म्हणून यस. 2 मात्रे 1 काना. 2 मात्रे 1 काना म्हणजेच औ. औ म्हणजेच ए यू. हे पहा अ उ म्हणून सौ यस ए यू. रा मधला र अर्धा म्हणून आर. कानाचं ए. षटकोनाचा श अर्धा म्हणून यस यच. पुन्हा ट आणि 2 शेपट्या म्हणजेच रकार म्हणजेच आर ए. मित्रांनो, इथं जर ह्या ट ला विलंटी लागली असती तरच ह्या खालच्या 2 शेपट्या अर्ध्या झाल्या असत्या, म्हणजे फक्त आर. महाराष्ट्र. आता आपण रकार आणि रुकार एकत्र असणारा शब्द बघूया. शब्द आहे धृत राष्ट्र. धृत राष्ट्र. आता धृतराष्ट्र हे एका प्राचीन इतिहासात होऊन गेलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर हा जो आहे हा आहे रुकार आणि या ज्या 2 शेपट्या आहे हा आहे रकार आणि वरतून जो अक्षराला लागत असतो तो असतो रफार. म्हणून रुकार लागलेला शब्द नेहमी अर्धा, रकार लागलेला शब्द नेहमी अर्धा आणि रफार सार्थक. मी परत सांगतोय कारण तुमचा पाठच झालं पाहिजे. हा आहे रफार. र फा र. रफार लागलेलं अक्षर नेहमी पूर्ण, रकार लागलेलं अक्षर नेहमी अर्ध, रुकार लागलेलं अक्षर नेहमी अर्ध. अर्ध अर्ध पूर्ण. आपण शेवटी याचा चार्ट घेऊया म्हणजे तुमचं पाठच होऊन जाईल. धृत राष्ट्र. 1 मिनिट. धृत राष्ट्र. ध चं स्पेलिंग डी एच कारण अर्ध. रुकाराचं स्पेलिंग आर यू. आता परत एक महत्वाचा नियम मी जो नेहमी तुम्हाला बॅच मध्ये सांगतो आपल्या, तो क ख मधील अक्षर नेहमी कसं असतं? पूर्ण. पण जर ते शेवटी आलं तर ते कसं होतं? अर्ध. आणि शेवटून 3 नंबरला आलं तर कसं होतं? अर्ध. म्हणून त हा जरी क ख ग मधला आहे तरी अर्धा आहे बाळांनो. कसा? 1 2 3 शेवटी 3 नंबरला आहे शेवटून. 1 2 3 1 2 3 म्हणून त झाला अर्धा. म्हणून फक्त टी. धृत. रा मधला र अर्धा कारण बाराखडीतला म्हणून आर. कानाचं ए. षटकोनाच्या श चा अर्धा आहे म्हणून यश यच. ट च टी आणि 2 शिंगे उलटे किंवा शेपट्या म्हणजेच आर ए. धृत राष्ट्र. इथे आपण रुकार आणि रकार बघितलाय. चला आपण अजून रकाराची काही उदाहरणं घेऊया. प्रभावती. प्रभावती. प्रभावती मधला जो प आहे त्याला लागलेला आहे र का र. रकार म्हणजे आर ए. शक्यतो 99% रकाराचा स्पेलिंग आपण आर एच घेतो. फक्त जर त्या शब्दाला उकार किंवा वेलांटी लागली म्हणजे प ला जर असा लागला असता उकार तर हा रकार होईल अर्धा. हा रकार पूर्ण आहे. किंवा प ला जर आपण असं घेतलं प्रीती, आपण पुढचा शब्द तोच घेऊया प्रीतीवाला. प आहे
पी. रकार म्हणजेच आर ए. भा मधला भ अर्धा म्हणून बी एच. कानाचं स्पेलिंग ए. वच स्पेलिंग क ख ग मधला आहे म्हणून व्ही ए. तच टी. विलांटीचं आय. प्रभावती. दुसरा शब्द बघूया, म्हणजे तुम्हाला रकार अर्धा केव्हा घ्यायचा आणि पूर्ण एकदम क्लिअर होऊन जाईल. प्रीती. 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 आता हा आहे रकार. आता हे प जे आहे प झाला अर्धा म्हणून पी. रकाराचं स्पेलिंग फक्त आर घ्यायचं, कारण विलांटी किंवा उकार लागलेला रकार कधी ई नेहमी अर्धा असतो. म्हणून विलांटीचं आय, ती मधल्या तचं टी, विलांटीचं आय. प्रीती. अजून एक नाव बघूया आपण. प्रियंका. प्रियंका. परत हा रकार अर्धा झालाय. मी जर रुद्र घेतलं, रुद्र मधला रकार पूर्ण आहे, कारण या शब्दाला उकार किंवा वेलांटी लागली तरच हा रकार अर्धा होतो. आणि इथं रकार लागलाय त्या शब्दाला विलांटी लागली, म्हणून हा रकार अर्धा. म्हणून पच स्पेलिंग पी, रकाराचं स्पेलिंग फक्त आर, अर्धा. हा अर्धा आहे आणि हा पूर्ण. विलांटीचं आय हे झालं प्री. यंका. याचा उच्चार होतोय न सारखा आणि तो आहे पूर्ण, म्हणून ए यन. यच स्पेलिंग वाय, अनुस्वाराचं ए एन. प्रियंग. का मधला क अर्धा के, कानाचं ए. प्रियंका. अशा प्रकारे आपण रफार, रुकार आणि रकार केलाय कव्हर. तर आपण एक काम करूया, याचा तुम्हाला मी चार्ट बनवून देतो, जेणेकरून तुमचं ते पाठच होऊन जाईल. तर आपण या 3 शब्दांचा चार्ट बनवूया. आता पहिला बघितला आपण रफार. रफार. दुसरा बघितला रुकार. रुकार. तिसरा बघितला रकार. रकार. आता याची चिन्ह. रफार म्हणजेच अर्धा र आणि स्पेलिंग आर. शब्द घ्या, समजा पार्थ. पार्थ मधील हे जे थच्या वरती लागलंय ते आहे रफार. आणि रफार लागलेलं अक्षर नेहमी कसं असतं? पूर्ण. हे थ झाला पूर्ण. आता खाली येऊया. रुकार. रुकार म्हणजेच रू. रू म्हणजेच आर यू किंवा आर आय. शब्द घ्या रुकार. पृथ्वी. पृथ्वी. हा आहे रुकार. रुकार. रुकार लागलेला अक्षर नेहमी कसं असतं? अर्ध. अर्ध. म्हणून हा प अर्धा. रफार लागलेलं अक्षर कधी काय असतं? पूर्ण. म्हणून हा थ पूर्ण, कारण रफार लागलं. रफार वरतून आहे म्हणून शब्दाच्या अगोदर रफाराचं स्पेलिंग येणार. रुकार खालून आहे म्हणून आधी प चं स्पेलिंग येणार आणि मग रुकार. आता रकार. रकार म्हणजेच तिरपी रेष किंवा 2 शेपट्या. याला एंड करतो मी. याचं स्पेलिंग आहे आर किंवा आर ए. उदाहरणासाठी आपण घेऊया राष्ट्र. राष्ट्र. आणि एक प्रथमेश. आणि अजून एक घेऊया प्रियांश. प्रियांश. आणि अजून एक घेऊया ध्रुव. आता इथे अजून स्पष्ट होईल तुम्हाला. हा आहे रकार. रकारचे स्पेलिंग आर ए. मोस्टली आर ए घ्यायचं. रकार लागलेला अक्षर नेहमी कसा असतं? अर्ध. म्हणून हा ट होईल अर्धा. ओके. खाली प्रथमेश. प्रथमेश मध्ये ही जी तिरपी शेपटी दिसते तुम्हाला, याला आपण म्हणतो रकार. रकार लागलेला अक्षर नेहमी कसं असतं? अर्ध. म्हणून हा प अर्धा. खाली या.
प्रियांश. प्रियांश मध्ये हे जे तिरपी रेषा याला म्हणतात रकार. पण हा रकार, हा जो राष्ट्र मधला रकार आहे हा आहे पूर्ण रकार. प्रथमेश मधला रकार पण कसा आहे? पूर्ण. पण प्रियांश मधला रकार हा जो रकार आहे फक्त हा आर आहे, म्हणजेच अर्धा आहे. कारण ज्या रकाराच्या शब्दाला विलांटी किंवा उकार लागतो, ज्या रकाराच्या शब्दाला विलांटी किंवा उकार लागतो त्या रकाराचं स्पेलिंग आर घ्यायचंय, कारण तो रकार अर्धा होतो, म्हणून हा रकार अर्धा. ध्रुव मधल्या रकाराला उकार लागलाय म्हणून हा पण रकार फक्त आर म्हणजे अर्धा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण रफार, रुकार आणि रकार यांचा इंग्रजीचे स्पेलिंग बनवताना वापर कसा करतात हे आपण एकदम डिटेल कव्हर केलेलं आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे हृदयातून आभार. धन्यवाद.